वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् न्यन्यानि संयाति नवानि देही. जसं मनुष्य जुनी फाटलेली वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो, तसेच आत्मा जुने झालेले शरीर सोडून नवे शरीर स्वीकारतो. आत्मा नित्य असतो, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, असा या श्लोकाचा मराठीतला अर्थ आहे. आपण आसक्ती कमी केली पाहिजे. म्हणजेच आपण शरीर, नाती, परिस्थिती यांना जे घट्ट धरून राहतो, तर हा श्लोक शिकवतो की बदल हा अपरिहार्य आहे. त्यामुळे मन अधिक लवचिक राहतं. त्यामुळे आपण आसक्ती कमी केली पाहिजे. हानी, नुकसान किंवा मृत्यू यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक वेदना स्वीकारण्याची शक्ती आपल्याला मिळते. म्हणजेच आपला तणाव कमी होतो. आपण फक्त आपल्या वर्तमान भूमिकेपुरते मर्यादित नाही, तर आपण व्यापक टिकणारी चेतना आहोत हे समजल्यावर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण स्वतःकडे नवीन दृष्टीने पाहता येतं. जसं नवीन वस्त्र स्वीकारतो, तसेच नवीन विचार, नवी कौशल्य, नवे दृष्टिकोन स्वीकारण्याची आपली तयारी होते आणि हीच गोष्ट आपल्या स्वविकासासाठी मोठी प्रेरणा असते. आपण आपल्या भावनांशी मैत्री केली पाहिजे. म्हणजेच दुःख आलं तरी हेही दिवस जातील असं स्वतःला सांगितलं पाहिजे. स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे. शरीराची आपण सेवा केली पाहिजे, पण त्यावर अवलंबून राहायचं नाही. नवीन शिकण्यास नेहमी तयार राहायचं. चुका झाल्या तरी स्वतःला दोष न देता त्यातून पुढेच गेलं पाहिजे. आध्यात्मिक साधना करा. म्हणजेच ध्यान, प्रार्थना, आत्मचिंतन यामुळे आत्म्याशी आपला संपर्क वाढतो. अतिशय चांगली शिकवण आपल्याला या श्लोकातून मिळते. ती म्हणजे जन्म, मृत्यू हे नैसर्गिक टप्पे आहेत. त्यांचा अतिविचार करून दुःखी न होता त्याचा स्वीकार करावा आणि प्रत्येक क्षण नवी संधी घेऊन येतो. त्यामुळे जीवनातील बदल आपण स्वीकारावेत. श्रीकृष्णार्पणमस्तु.